नमस्कार. ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कळंब तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रशासकीय दिरंगाईचा कडेलोट. हतबल शेतकरी चढला मोबाईल टॉवरवर. इटकूरमध्ये तणाव. संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रशासकीय उदासीनता आणि कागदी आश्वासनांना कंटाळून एका हतबल शेतकऱ्याने आज पहाटे टोकाचे पाऊल उचलले आहे. इटकूर येथील शेतकरी राजकुमार आडसूळ यांनी गावातील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? राजकुमार आडसूळ यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाकडून हा रस्ता कागदोपत्री खुला झाल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थे आहे. आजही रस्त्यावर पूर्वीप्रमाणेच अडथळे असल्याने आडसूळ यांना आपल्या शेतात जाणे कठीण झाले आहे. वारंवार दाद मागूनही केवळ आश्वासनं मिळत असल्याने अखेर निराश होऊन त्यांनी आज पहाटे 6 वाजेपासून टॉवरवर चढून आपला निषेध नोंदवला आहे. नमस्कार, मी राजकुमार हेमंत आडसूळ, मूळ इटकूर येथील रहिवासी असून माझ्या शेतरस्त्याच्या मागणीसाठी मी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील मला न्याय मिळत नसल्यामुळे मी माननीय विभागीय आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब या सर्वांना दिनांक 1/4/2026 रोजी निवेदन दिलेलं आहे. माझा प्रश्न तत्काळ मार्गी लावा, अन्यथा मी 14/4/2026 रोजी इटकूर गावामध्ये आंदोलन करत असल्याबाबत मी रितसर कळवलं होतं. परंतु माझ्या या निवेदनाची प्रशासनानं कसलीही दखल न घेतल्यामुळं, मला कोणताही पत्रव्यवहार न केल्यामुळं मला नाईलाजाने या इटकूरमधील या टावरवर मला आंदोलन करावं लागत आहे. जोपर्यंत माझा प्रश्न मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेअंतर्गत जो शासन निर्णय झाला आहे त्या तरतुदीनुसार जोपर्यंत तात्काळ कारवाई करत नाहीत तोपर्यंत मी माझ्या मागणीवर ठाम आहे. आणि आंदोलन करत असताना जर काय अनुचित प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी. मी आता माझे आंदोलन करण्यासाठी या टावरवर जात आहे. तरी मला प्रशासनाने तात्काळ न्याय द्यावा आणि सरकारने सुद्धा याकडे विशेष लक्ष द्यावं. या योजनेअंतर्गत कारवाई झाली पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद.